सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपड्यात हळदीच्या कार्यक्रमात गोळीबारात एकाचा मृत्यू, एक जखमी। वडिलांनी केला मुली व जावईवर गोळीबार, 2 वर्षापूर्वी प्रेम विवाह केल्याच्या रागातून। चोपडा शहरातील आंबेडनगर मध्ये हळदीचा कार्यक्रम होता। या हळदीच्या कार्यक्रमामध्ये शिरपूर येथील तृप्ती वाघ व अविनाश वाघ त्या लग्नाला आले असता आज हळदीच्या कार्यक्रमात नाच गाणं सुरू असताना सर्व कार्यक्रमामध्ये पाहुणे मंडळी हार्दिक निमित्त नाचत असताना शिरपूर येथील CRPF मधून सेवानिवृत्त झालेला किरण मंगळे वय 48 वर्ष यांनी आपल्या परवानगी असलेल्या बंदुकीतून हळदीच्या कार्यक्रमात नाचत असलेल्या मुली व जावईवर गोळीबार केल्याने त्यामध्ये जावई अविनाश वाघ हातावरील दंडाला व पाठीला गोळीबार लागली, तर मुलगी तृप्ती वाघ हिला गोळ्या कुठे लागल्या हे समजलं नाही, परंतु ते मृत झाले। सदर घटना घडल्यानंतर आरोपी किरण मंगळे याला चांगलाच चोप दिला। या चोप मध्ये तो गंभीर जखमी झाला। चोपडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आल्यानंतर त्याच्यावर डॉक्टर सुरेश पाटील व डॉक्टर प्रशांत पाटील आणि कर्मचारी यांनी उपचार केला। यावेळेस किरण मंगळे व अविनाश वाघ यांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना केले, तर तृप्ती यांचा मृत्यू झाल्याचं सांगितले गेले। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र वालटे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात हजर झाले होते। सदर घटनास्थळी फॉरेन्सिक मोबाईल यांनी पंचनामा करण्यात आला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा।